12वी परीक्षेसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती। त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल 2022 ते मार्च-एप्रिल फेब्रुवारी मार्च 2025 ह्याचं जर सरास बघितलं तर 22चा निकाल होता 94.22%, 23ची उत्तीर्ण टक्केवारी होती 91.25%, 24ची उत्तीर्ण टक्केवारी होती 93.37% आणि 25ची उत्तीर्ण टक्केवारी आहे 91.88%। म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी मार्च 2024चा निकाल 93.37% होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी मार्च 25चा निकाल हा 91.88% इतका आहे। म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल 1.49% ने कमी आहे। खेळाडू, NCC, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत। त्यानुसार 20,943 विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत। आता श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजना जुलै 2024च्या परीक्षेपासून आपण श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग 3 परीक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी आपण परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरवतो। म्हणजे आता फेब्रुवारी मार्च 25चा आता निकाल लागतो। हे विद्यार्थी जर सर्व विषयात पास झाले असतील एकाच वेळी सर्व विषय घेऊन आणि या विद्यार्थ्यांना येणारी जून जुलै 25ची परीक्षा, पुढच्या वर्षीची येणारी फेब्रुवारी मार्च 26ची परीक्षा आणि त्याच्यानंतर येणारी जून जुलै 26ची परीक्षा, या 3 सलग परीक्षेपैकी तिन्ही संधीला किंवा तिनापैकी एका संधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेसाठी निश्चितपणे प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येत आहे। या तिन्हीपैकी एक किंवा तिन्ही परीक्षा तो बसू शकतो आणि त्याशिवाय त्याला एकदा श्रेणी सुधार किंवा गुण सुधार योजनेनंतर त्याला मार्क कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील तर विद्यार्थ्याला विकल्प असतो की त्यानंतर 6 महिन्यामध्ये की त्याला कुठलं गुणपत्रक घ्यायचं आहे, पहिलं घ्यायचं आहे काय दुसरं घ्यायचं आहे। त्याने विकल्प दिल्यानंतर त्याला ते पहिलं दुसरं गुणपत्रक पाहिजे असेल तर पहिलं गुणपत्रक परत घेऊन दुसरं गुणपत्रक त्याला अदा करण्याचे देता येते। ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून यासाठी आम्ही दिलेल्या संकेतस्थळावर सर्व माहिती, अटी व शर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत। या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग